सायंकाळच्या मनन चिंतनामध्ये एसएचएन नंदुरबार, दुधाळ, शिवार आणि शहारोनच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो आजच्या सायंकाळच्या मनन चिंतनामध्ये. आज आपण विजय संगीतातून गीत नंबर 34 आणि उपासना संगीतातून गीत नंबर 541 देवा तुझे राज्य मनी जनी वनी हे गाणार आहोत. यासाठी आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब हे माझ्यासोबत आहे. आपण मिळून मंडळीच्या चालीवर हे गाऊया. देवा तुझे राज मनी जनी वनी, देवा तुझे राज मनी जनी वनी, पाहिन नयनी कधी बापा, पाहिन नयनी कधी बापा, पाहिन नयनी कधी बापा, देवा तुझे राज मनी जनी वनी, कधी बापा तू ते जग ओळखील, कधी बापा तू ते जग ओळखील, अधीन होईल कधी तुझ्या, अधीन होईल कधी तुझ्या, अधीन होईल कधी तुझ्या, देवा तुझे राज मनी जनी वनी, पवित्रपणाची ध्वजा उभारेल, पवित्रपणाची ध्वजा उभारेल, कधीर करील सत्ता प्रेम, कधीर करील सत्ता प्रेम, कधीर करील सत्ता प्रेम, देवा तुझे राज मनी जनी वनी, येथुनी तेथुनी कलह कल्लोळ, येथुनी तेथुनी कलह कल्लोळ, कधी हाटळेल जगातला, कधी हाटळेल जगातला, कधी हाटळेल जगातला, देवा तुझे राज मनी जनी वनी, विजयाचा हर्ष शांतीचा विसावा, विजयाचा हर्ष शांतीचा विसावा, पावे कधी देवा ख्रिस्त सेना, पावे कधी देवा ख्रिस्त सेना, पावे कधी देवा ख्रिस्त सेना, देवा तुझे राज मनी जनी वनी, दास मने झाले तुझे राज तरी, दास मने झाले तुझे राज तरी, अंगण ओसरी स्वर्ग पृथ्वी, अंगण ओसरी स्वर्ग पृथ्वी, अंगण ओसरी स्वर्ग पृथ्वी,
विश्वास पाडवी साहेबांना थांबायची विनंती करतो. आजचं मनन रेव्हरेंड जे एच पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. दिवसभरासाठी आपण उपकार स्तुती करूया. ज्या पावसाची गरज होती तो पाऊस आपल्याला मिळत आहे, त्यासाठी उपकार स्तुती करीत दिवसभरातल्या सर्व गोष्टींसाठी आभार मानित येणाऱ्या वचनासाठी प्रभूकडे ते सहाय्य मागतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार प्रभू आम्ही या सायंकाळच्या वेळी तुझ्या चरणाजवळ येतो, आभार मानतो, तुझी स्तुती करतो, आराधना करण्यासाठी, उपकार स्मरण करण्यासाठी, तुझ्या वचनातून प्रभू तुझ्या गोष्टी ऐकण्यासाठी परमेश्वरा तू आम्हाला ही सायंकाळची वेळ दिलीस, यासाठी की देव बापा, जो तू आमचा प्रभू आहेस, जो तू देव आहेस, जो सर्व सृष्टीचा मालक आहे, त्या परमेश्वराला आम्ही जवळून समजून घ्यावं, ओळखून घ्यावं. एवढंच नव्हे तर प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये आणि अनुभवावं, यासाठी परमेश्वरा दिलेली ही प्रत्येक संधी आमच्यासाठी आम्ही साधून घ्यावी. यासाठी पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवापा, आजच्या सायंकाळी पुन्हा एकदा प्रभू आभार मानतो यासाठी की प्रभू ज्या पावसाची आम्ही वाट पाहत आहोत त्या पावसाला सुरुवात झाली असून हा पाऊस प्रभू सर्वत्र पडावा आणि प्रभू इथल्या सर्व विभागाची गरज भागविली जावी आणि प्रभुदेवापा आम्ही तुझं गौरव करावं, असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे. आजच्या या संध्याकाळी प्रभू जे तुझे दास रेव्हरेंड पठारे तुझ्या वचनातून प्रभू तुझी सेवा करतील, तुझ्या वचनातून प्रभू जे काही मार्गदर्शन करतील प्रभू, त्यासाठी ऐकणारे कान आणि स्वीकारणारं मन तू आम्हाला दे. आणि स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे प्रभुदेव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण प्रभुदेव जे काही बोलेल ते आमच्या हिताचं बोलणार आहे. आणि या विश्वासानंच प्रभू वचन स्वीकारण्यासाठी आम्ही जे इथे उपस्थित आहो, ऑनलाईन जे उपस्थित आहे, अशा सर्वांना तुझी कृपा तू पुरेव, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. प्रियजन हो, मंगळवारच्या दिवशी आपण पावित्र्याबद्दल ऐकत आहोत आणि ह्या सिरीजसाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आज आदरणीय रेव्हरेंड जे एच पठारे पाळक साहेब यांच्याकडून सायंकाळचं मनन आहे. मी सर्व मंडळीच्या वतीने व जे ऑनलाईन बघत आहे आपणा सगळ्यांच्या वतीने सन्माननीय रेव्हरेंड जे एच पठारे पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि वचनासाठी त्यांना आमंत्रित करतो. प्रभू येशूच्या नावाने सर्वांना सलाम. पुन्हा एक वार आज सायंकाळी या मननामध्ये आपण मंडप ख्रिस्ताचं प्रतिरूप हा विषय हाताळत आहोत. आणि जरी आपल्याला 20 मिनिट 25 मिनिट या दिवसामध्ये या मननासाठी मिळतात, तरी या मननामधून प्रभू आपल्याला मोठा आशीर्वाद देईल. आजच्यासाठी एक वचन वाचतो मी, निर्गम 25 आणि 31. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावा, हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकच अखंड तुकड्याची असावी. आज सायंकाळी पुन्हा एक वार आपण या 3 भागामध्ये हा मंडप समजून घेत असताना मंडप ख्रिस्ताचं प्रतिरूप या विषयाला आपण 3-4 भागामध्ये पाहत आहोत. आणि हा मला वाटतं आज शेवटचा भाग म्हणजे मंडप ख्रिस्ताचं प्रतिरूप या विषय आहे. नंतर मग मंडप मंडळीचं प्रतिरूप आणि मंडप हे विश्वासणाऱ्यांचं प्रतिरूप. तर हा विषय आपण हाताळत असताना आपण मागच्या वेळेस त्याचा आराखडा, त्याची आतली सर्व रचना पाहिलेली आहे. मग आज आपण मंडपाची उभारणी आणि त्याचा मागचा पुढचा इतिहास याविषयी आपण पाहत आहोत. निर्गमाच्या पुस्तकामध्ये मंडपाच्या रचनेसंबंधाने 2 प्रकारची माहिती आपणाला मिळते. आणि ईश्वरी योजनेनुसार हा मंडप स्वर्गामध्ये असून, आता असं म्हटलं की त्याची प्रतिकृती किंवा त्याची नक्कल मोशेला नमुना म्हणून त्या डोंगरावर परमेश्वराने दाखवला. आणि हा स्वर्गीय मंडप ईश्वरी प्रेममय योजनेत सार्वकालिक रीतीने तयार असून तो ख्रिस्ताचे प्रतिरूप म्हणून पुढे ठेवलेला आहे.
आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने जगाचा पाया घालण्यापूर्वी तो आम्हासाठी तयार करून ठेवला आणि आपण प्रत्यक्षपणे या जगामध्ये देहधारण करून इहलोकी आयुष्य क्रमण करण्या अगोदर वस्तुपाठ म्हणून क्रमाक्रमाने प्रतीक रूपाने व भविष्य वचनाकडून तो प्रगट केला गेला. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला माहीत आहे की तो सुद्धा देव आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस उत्पत्तीच्या कार्यामध्ये हे एक आहेत आणि म्हणून या ठिकाणी जगाचा पाया घालण्यापूर्वीच तो आमच्यासाठी तयार करून ठेवलेला होता आणि प्रत्यक्षात त्याने देहधारण करून या भूतलावर तो अवतरला. मोशे 40 दिवस त्या डोंगरावर असताना जो नमुना देवाने त्याला दाखविला अगदी त्याप्रमाणेच मंडप उभारला गेला. त्याच्यामध्ये किंचितही त्याला बदल त्याने केलेला नाही. आणि त्याचप्रमाणे प्रगटीकरणाच्या काळामध्ये भविष्यवक्त्यांनी सांकेतिक चिन्हांनी या अर्थाने जसं चित्रपट रंगविला होता त्याच प्रकारे हुबेहूब ख्रिस्ताचा जगात अवतार झाला. म्हणजे हे जे आपण पाहत आहोत हे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्या अगोदर जसं रेखाटलं गेलेलं आहे चित्र हुबेहूब तसंच ते झालेलं आहे, घडलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये हा अवतार म्हणता येणार नाही, तो मनुष्य म्हणून जन्माला आला, तो वर्तला या जगामध्ये, तो मरण पावला. ह्या सर्व गोष्टी या प्रतीक रूपाने आपल्याला जुन्या करामध्ये पाहायला मिळतात. स्तोत्र 22 एशियाच्या ग्रंथ 53व्या अध्यायामध्ये हुबेहूब त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचे हाल करण्यात आले, त्याला असं करण्यात आलं आणि त्याचं पुनरुत्थान, या सर्व गोष्टी त्या रेखाटलेल्या आहेत. जुन्या काळात तो नमुना आहे आणि साक्षात तो या भूतलावर आला. निर्गमाचा 34वा अध्याय जर आपण विचारात घेतला तर ईश्वरी नमुन्याप्रमाणे त्याची प्रत्यक्ष उभारणी लोकांच्या स्वखुशीने अर्पिलेल्या दानांनी, म्हणजे हा मंडप उभारण्यासाठी जरी देवाने ही रचना मोशेला दिलेली होती तर लोकांकडून स्वसंतोषाची अर्पणं, लोकांकडून स्वखुशीने हे सोनं आणि हे दान अर्पण्यासाठी सांगितलं. आणि मग ह्या दानांनी या मंडपाची उभारणी करण्यात आली. त्याचबरोबर ज्याच देवाने आपली आत्मिक देणगी देऊन कार्यक्षम केले होते असे कुशल कारागीर, त्या व्यक्तींच्या कला व कामगिरी यांनी ही उभारणी करण्यात आली. सोनं कुठून आणायचं? लोकांनी जे त्यांच्या जवळचं आहे ते मोशेला दिलं. कलाकुसरीचे कामं करण्यासाठी देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे हे कुशल कारागीर त्यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दिलं आणि या व्यक्तींच्या या कलाकुसरीने कामगिरीने असं म्हटलं की मंडपाची उभारणी करण्यात आली. 2 मनुष्यांना विशेष करून बोलावून त्यास पवित्र आत्म्याने भरून त्यांच्या करवी देवाने पवित्र कलेची व सर्व तऱ्हेची सांकेतिक अर्थाची सुशोभित कामे करून घेतली. त्याच रीतीने ह्या मंडपासाठी मौल्यवान वस्तू तयार कराव्या म्हणून इस्रायली स्त्रियासही देवाने कार्यक्षम केलं. म्हणजे देवाच्या ह्या पवित्र कार्यासाठी, त्याच्या या दैवी योजनेसाठी, मग कुशल कारागीरसाठी देवाने त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे ही सर्व बुद्धिमत्ता दिली. स्त्रियांनी देखील आपले अलंकार, आपले दागिने दिले. एवढंच नव्हे तर मंडपासाठी जे मौल्यवान वस्तू तयार करायच्या त्या इस्रायली स्त्रियांनी हे कार्य करण्यासाठी देवाने त्यांना कार्यक्षम केलं. म्हणजे या प्रकारे संपूर्ण मंडप पवित्र आत्म्याचा दैवी दानांनी आणि मोशेला प्रगट केलेल्या दैवी नमुन्याप्रमाणे उभारण्यात आला. इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यामध्ये प्रवास करीत असताना हा मंडप सेवेसाठी नियुक्त असलेल्या लेवी वंशाने विश्वासूपणाने तो वाहिला खांद्यावर. वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं त्यांना मुक्काम करावा लागत होता त्या ठिकाणी त्यांना ती व्यवस्था करावी लागत होती. आणि क्रमाक्रमाने असं म्हटलं की ते याजक लोक खांद्यावर वाहत होते. सर्व देवाने सांगितल्याप्रमाणे ते करत होते. देवाला ह्या लोकांची अपेक्षा होती, यांनी माझं तंतोतंत आज्ञापालन करावं,
त्यांनी या प्रकारे वागावं वर्तावं म्हणजे मी त्यांच्यामध्ये आपला निवास करेल. कनान देशामध्ये पोहोचल्यावर हा मंडप काही दिवस गिलगाल येथे राहिला. आपल्याला 40 वर्षाचा इतिहास संपल्यानंतर हे लोक कनान देशामध्ये आले आणि कनान देशामध्ये आल्यानंतर काही दिवस हा मंडप गिलगालमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर तो कायमचा शिलो या ठिकाणी ठेवण्यात आला आणि शिलो या ठिकाणी ते मंदिर त्या ठिकाणी होतं. आणि आपल्याला शमूएल बाळाचा इतिहास माहीत आहे. एली याजक त्या ठिकाणी होता आणि देवाचा हा पवित्र कोश त्या मंदिरामध्ये होता आणि तो हस्तगत करण्यात आला. देवाचं वैभव, त्याचं गौरव हे नष्ट झालं. ह्या सगळ्या रहस्यमय गोष्टी आहेत. त्यानंतर तो कायमचा शिलोमध्ये ठेवण्यात आला. त्यामुळे शिलो हे ठिकाण बऱ्याच काळपर्यंत इस्रायली राष्ट्राचं भक्ती केंद्र म्हणून बनलेलं होतं. शास्त्यांच्या काळामध्ये इस्रायल लोकांस विधर्मी राष्ट्रांनी जिंकून गुलामगिरीमध्ये टाकलं आणि काही काळापर्यंत हा मंडप आपल्या दृष्टीस पडत नाही. गुलामगिरीमध्ये त्यांना खितपत पडावं लागलं. मग तो मंडप आपल्या दृष्टीस पडत नाही. परंतु दावीद राजाच्या कारकिर्दीमध्ये येरुशलेमजवळ असलेल्या नोब या ठिकाणी तो आपणास परत पाहायला मिळतो. नोब या ठिकाणी. आणि मग आपल्याला दाविदाचा इतिहास आहे की त्याला वार्ता ऐकण्यात आली आणि मग शेवटी दावीद राजाच्या धार्मिक वृत्तीमुळे तो कायमचा येरुशलेममधील सियोन टेकडीवर उभारला जातो. आणि ह्या सगळ्या रहस्यमय ज्या गोष्टी आहेत क्रमाक्रमाने देवाने तो मंडप येरुशलेममध्ये आणला आणि मग आपल्याला त्याचा इतिहास दावीद राजाच्या मनामध्ये आलं की मी महालामध्ये राहण्यापेक्षा माझ्या देवाची समक्षता, त्याचं निवासस्थान ह्या मंडपामध्ये कुठपर्यंत असावं. आणि म्हणून जोपर्यंत मी त्या देवासाठी निवासस्थान एक सुंदर मंदिर बांधत नाही तोपर्यंत मी राहायच्या तंबूत त्या महालामध्ये जाणार नाही. परंतु देवाने त्याला मना केलं कारण त्याने रक्तपात केलेले होते, त्याच्या हातून व्यभिचार झाला होता आणि त्यामुळं देवाने म्हटलं तुझे हात रक्ताळलेले आहेत, तुझ्याकडून हे मंदिर बांधलं जाणार नाही. आणि त्याचा मुलगा शलोमोन, आणि मग आपल्याला त्या शलोमोन राजाने सियोन टेकडीवर फारच भव्य मंदिर बांधून त्यात मंडपातील सर्व साहित्य आणून ठेवलं. मंडपामध्ये एवढा काळ गेला आणि मग मंडपामधून तो मंदिरामध्ये रूपांतरित झाला. म्हणून बदल झाला असं नाही, तर उलट त्याचं आणखीन सौंदर्य, त्याचं वैभव वाढलं गेलं. आणि आपल्याला ते सर्व शलोमोन राजाने ज्यावेळेस त्या मंदिराचं समर्पण केलं, त्याने केलेली प्रार्थना समर्पणाची, त्याने केलेला महायज्ञ, स्वतः परमेश्वर तो प्रसन्न होऊन खाली आला आणि त्याने शलोमोनाला म्हटलं तू माग, तुला काय वर पाहिजे आहे ते माग तू. आणि त्याने सांगितलं देवा सगळं काय आहे तू माझ्याकडं, मला शहाणपण दे, मला ज्ञान दे, मला प्रजेचा योग्य न्याय करण्यासाठी. देवाने म्हटलं ते माझ्या मनासारखं तू मागणं मागितलं आणि म्हणून मी तुला ते तर देणारच देणार. इतका ज्ञानी तुझ्यासारखा कोणी झाला नाही, होणार नाही. आणि त्याच्याबरोबर देवाने त्याला सर्व ऐश्वर्यवान असा राजा बनवलं. या शलोमोनाचं वैभव कीर्ती सर्वत्र पसरली. देशोदेशीचे राजे त्याला नजराना देत गेले आणि मग ती शिवाची राणी. आपल्याला हे संपूर्ण इतिहासामध्ये वाचायला मिळतं. म्हणून रानातलं मंडप असं म्हटलं की परिसमाप्ती झाली आणि शलोमोनाने त्याचं भव्य मंदिर म्हणजेच मंडपाची एकूण शोभामान पुनरावृत्ती होत मात्र ते अति वैभवशाली होत गेलं. म्हणजे कमी झालं नाही, घटवलं नाही, तर आणखीन त्याची शोभा, त्याचं गौरव, वैभव वाढलं गेलं. ह्या मंदिरामध्ये शलोमोनाने मंडपाची सर्व रूपरेषा आणली होती. देवाने दिल्याप्रमाणेच त्या सर्व गोष्टी त्याने त्या मोजमापाप्रमाणेच त्याने केलेलं आहे. पण फारच मोठ्या प्रमाणात रोषणाई व सौंदर्य वटविलेले होते. म्हणून मंडप हा ख्रिस्त कृपा व त्याने केलेली खंडणी याचे प्रतिरूप प्रगट करणारा हा होता. तर शलोमोनाचे मंदिर
ख्रिस्ताच्या भावी वैभवाचे ते दर्शक होते. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे दर्शक आहे. ते भावी वैभव त्याचं कसं असणार ते आपल्याला यामधून प्रतिकात्मक रीतीने पाहायला मिळतं. मग मंडपातील आत्मिक आणि सांकेतिक चिन्हांकडे जर विचार केला तर मंडप उभारण्याचा ईश्वरी हेतू म्हटला म्हणजे प्रथम प्रभू येशू ख्रिस्त, मग मंडळी आणि त्यानंतर ख्रिस्ती विश्वासणारे या त्रिविध व्यक्ती मिळून असं म्हटलं की ह्या अत्यावश्यक महत्त्वाची शिकवण या शास्त्राप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रदर्शने, अनेक पूर्वप्रतिरूपके यांच्याद्वारे आपल्याला प्राप्त होते. ही जी प्रतीके आहेत, अलंकारिक गोष्टी आहेत, त्या सर्व आत्मिक आपल्या जीवनाला लागू करण्यासाठी आहेत. आणि म्हणून असं म्हटलं की ह्या मंडपातील आत्मिक आणि सांकेतिक हे चिन्ह हे आमच्यासाठी आशीर्वाद देणार आहेत. खोलात आपण जितकं जाऊ तितकं आपल्याला अधिक ते सुंदर सौंदर्य पाहायला मिळणार आहे. म्हणून मंडप ख्रिस्ताचे दर्शक योहान 1:14 आपल्याला वाचायला मिळतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये मंडप घातला. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली म्हणजे त्याने आम्हामध्ये मंडप घातला. तो कृपा व सत्य यांनी परिपूर्ण होता. हे मंडप ख्रिस्ताचं दर्शक आपण ज्यावेळेस घेतो की जे वर्णन केलेलं आहे, ज्याच्या संबंधातून केलेलं आहे, हुबेहूब ते घडलेलं आहे. जो मुळात शब्द प्रयोग मंडप असा आहे तो ख्रिस्ताला उद्देशून आहे. आणि म्हणून इब्रिकराच्या पत्रामध्ये 9व्या अध्यायात पूर्वकालीन या मंडपाची रचना सांगून इतिहासकारांनी किंवा लेखकांनी ख्रिस्त व त्याचे कार्य यांना तंतोतंत लागू केलेलं आहे. या भागात असंख्य मुद्दे आहेत आणि ते मुद्दे आपल्याला लागू पण करायची गरज आहे. मंडपाची ठेवणच अशी होती की यहुदा वंशाच्या डेऱ्याकडून आल्याशिवाय मंडपात शिरकाव होणे शक्य नाही. यहुदा वंश आपल्याला माहीत आहे की 12 वंश, 4 देशाला 3-3 वंश आणि पूर्वेकडे हा यहुदा वंश अगदी त्या दरवाजाच्या समोर. आणि ह्या यहुदा वंशाच्या डेऱ्याकडून आल्याशिवाय मंडपामध्ये जाता येत नव्हतं. याचा अर्थ आहे की ख्रिस्त हा यहुदा वंशातून आलेला आहे. दावीद राजा यहुदा वंशातला आणि त्या दावीदाच्या वंशात आमचा प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे. आणि म्हणून त्याने म्हटलं की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणाला पित्याकडे जाता येत नाही. मंडपाच्या उभारणीस लागलेले जे साहित्य म्हणजे तो अक्षयी लाकूड फाटा व शुद्ध सोने ही त्याची पूर्ण मानवीपणा व श्रेष्ठतर दैवत्व प्रगट करतात. हे जे अगदी देवाने लाकडाचा उपयोग, याचा अर्थ मानवी त्याचं दर्शक आहे. आणि शुद्ध सोने हे दैवी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण दैव पण होता आणि पूर्ण मनुष्य पण होता. आणि म्हणून या प्रतीकांचा आपण लागूकरण करत असताना मंडपाच्या कामी जी अनेक रंगांची भेसळ करण्यात आलेली आहे देवाच्या सूचनेप्रमाणे पांढरा, निळा, किरमिजी व जांभळा इत्यादी रंग हे ख्रिस्तामधील गुण प्रगट करतात. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातले हे गुण प्रगट करतात. जसा पांढरा रंग त्याची निष्कलंक पवित्रता स्पष्ट करते. पांढरा त्याच्यामध्ये कोणताही डाग नाही, कोणताही कलंक नाही. त्याच्यावर दोषारोप ठेवणारे पिलात म्हणतो मी तर हात धुवून घेतो कारण याच्या टाईमाला मुळी दोष आढळलेला नाही. निळा रंग त्याची स्वर्गीय त्याचा उगम प्रगट करते. निळा आणि असं म्हटलं की त्याची स्वर्गीय उगम प्रगट करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी वरून आलेलो आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलं की पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झालेला आहे. त्याचा उगम स्वर्गीय आहे. आपण मानव जगातून घेतलेले आहोत. किरमिजी रंग जो आहे त्याचे दुःख सहन करणे आणि मरण हे दाखवतात. किरमिजी रंग तांबडा किंवा लाल
असं म्हटलं की त्याचं दुःख सहन, तो वधाव्यास, तो मराव्यास या जगात आलेला आहे. त्याच्या रक्त सांडण्यानेच आम्हाला पापांची क्षमा मिळणार आहे. जांभळा रंग त्याचे राजकीय वैभव प्रगट करते आणि त्याने हे सर्व सोसल्यानंतर, वधस्तंभावरचं त्याचं कार्य त्याने पूर्ण केल्यानंतर त्याला देवाने आपल्या उजवीकडे, असं म्हटलं की त्याचं वैभव, हे राजकीय वैभव त्याला प्रगट झालं आणि देवाने सर्व काही त्याच्या अधीन ठेवलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला अलंकारिक रीतीने जरी पाहायला मिळतात, ह्या सर्व प्रभू येशू ख्रिस्ताशी लागू आहेत. म्हणून मंडपाच्या बाह्य अंगाची खडबडीत व साधेपणा, त्याच्या आतील बाजूचा वैभवी सौंदर्य पूर्ण देखावा यात केवढा फरक दिसतो. बाह्य स्वरूप आपल्याला माहीत आहे की ते तहशाचं कातडं त्याच्या बाह्य छतावरील व त्याच्या आतील चांदव्या सुवर्णमय गौरवी वैभवशाली हा देखावा, याचा अर्थ तहशाचे कातडे हे ख्रिस्ताच्या ह्या जगातील राहणीचा, म्हणजे ख्रिस्ताने जो देह धारण केला या जगामध्ये, तो जगात एकदम साधा नम्र, आपल्याला फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये त्याची नम्रता पाहायला मिळते. साधेपणा, लोकांनी त्याचा धिक्कार केला, अरे हा तर सुताराचा मुलगा आहे, हा योसेफाचा मुलगा आहे, ह्याच्याकडे काय नाही त्या मरियेचा, आणि ह्या असं म्हटलं की त्याला लोक देहाने ओळखत आणि त्याचा साधेपणा, असं म्हटलं की तुच्छता प्रगट करते. तर सोने व दिव्य देखावा ही त्याच्या सौंदर्यपूर्ण वैभवी स्वरूपात वर्तन प्रगट करतात आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतरंग हे किती वैभवी आहे. ज्यावेळेस त्या पर्वतावरती 3 शिष्य पेत्र, याकोब आणि योहान रूपांतराच्या पर्वतावर गेले, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं एकाकी ते रूपांतर झालेलं त्यांनी पाहिलं, त्यांनी त्याला ओळखलं आणि त्यांना समजलं की हा साधारण प्रभू येशू ख्रिस्त नाही, हा खरोखर देवाचा पुत्र, हा मसीह आहे. जो कोणी ख्रिस्तामध्ये राहतो त्याला ह्या दोन्ही गुणधर्मांचा अनुभव घडून येतो. ख्रिस्तामध्ये जे आहेत त्याचा साधेपणा, त्याचं मानवीपण, त्याची नम्रता, त्याची दीनता, त्याची तुच्छता, हे आपल्याला बाह्य स्वरूपातून पाहायला मिळतात, पण अंतरंगामध्ये हे सौंदर्य, हे गुणधर्म, असं म्हटलं की अतिशय आम्हाला वेधून घेतात. त्याचप्रमाणे मंडप, शल्मोनाने बांधलेलं मंदिर यामधील तफावत आपल्याला लक्षात घेतली तर मंडप नीचावस्थेत व फजितीच्या स्थितीमध्ये चोहोकडे फिरत होता. मंडप आज इथं कधी पण ते मेघ हल्ला की त्यांना स्थलांतर करावं लागत होतं. मंडप याचा अर्थ नीचावस्थेत, म्हणजे आपल्याला माहीत आहे की त्या सगळ्या परकीय राष्ट्रांमधून त्यांना जावं लागत होतं, त्यांची फजिती वारंवार होत होती आणि अशा स्थितीमध्ये चोहोकडे हा मंडप फिरत होता. पण शल्मोनाचं मंदिर, त्या मंडपाबद्दल असं म्हटलं की त्यात मंडपही एकत्रित असता हे स्वर्गीय आणि पार्थिव वैभवपूर्ण असे एकच ठिकाण राहिले. याचा अर्थ की मंडप हा ख्रिस्ताच्या इहलोकीचा आयुष्यक्रम प्रगट करते. तर शल्मोनाचे मंदिर ख्रिस्ताचे वर उंचावले जाणे आणि 1000 वर्षाचे त्याचे वैभवी राज्य प्रगट करते, स्थिर राज्य 1000 वर्षाचं. म्हणून मंडप हा फिरता, हा प्रवासातला, त्याचं असं म्हटलं की ते बाह्य स्वरूप, पण अंतस्वरूप हे शल्मोनाच्या मंदिराकडून आपल्याला पाहायला मिळतं. थोडाच भाग राहिला होता, संपून टाकतं. म्हणजे आज मंडप जेथून देव प्रत्यक्षपणे इस्रायल लोकांस दर्शन देई व स्वतःच प्रगट करी, ते त्याचे वसतिस्थान असून येथूनच त्याने आपल्या साक्षात्काराची चिन्ह दाखविली. आपल्याला ते स्थान माहीत आहे की त्या मंडपामध्ये, त्या परमपवित्र स्थानामध्ये, त्या कोशावरती असलेल्या दयासनावरती दोन्ही कर्वांच्या मधून असं म्हटलं की ह्या गोष्टी वरून जो स्वतःच अदृश्य देवाची प्रतिमा, ज्याला इमानुएल म्हणजे आम्हा संगती देव, त्या ख्रिस्ताची आम्हास आठवण होते.
प्रत्यक्षपणे इस्रायल लोकांना दर्शन देव जेथून देई, स्वतःच प्रगट करी, ते त्याचे वसतिस्थान. आणि असं म्हटलं की त्याच्यातून देवाची वाणी बाहेर ऐकू येत होती. इस्रायल राष्ट्रास मंडप देवाची भेट घेण्याचे स्थान असून मी करवांमधून तुम्हास भेटेन, असे वचन देवाने इस्रायल लोकांस दिले होते. आणि देवाला करवांमधून बोलताना त्याची वाणी ते नेहमी ऐकत. म्हणजे देवाची समक्षता, देव मानवामध्ये राहायला आलेला आहे, देव बोलत आहे, लोक ऐकत आहेत. त्याचप्रमाणे देवपित्याच्या सानिध्यामध्ये जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त असून स्वर्गीय सहभागितेची गुरुकिल्ली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, जर कोणी मनुष्य माझवर प्रीती करील तर माझा स्वर्गीय पिता त्याचवर प्रीती करील आणि आम्ही त्याकडे येऊन त्याचबरोबर वस्ती करू. मी आणि पिता एक आहोत. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देह धारण करून आम्हामध्ये वस्ती करायला आलेला आहे. म्हणून मंडप हे अर्पणे वाहण्याचे स्थान होते. तेथील अगदी लक्षात भरणारा देखावा म्हणजे ते वाहत असलेले व शिंपडले जाणारे रक्त होय. आणि हा सर्व प्रकार प्रभू येशूच्या पूर्ण यज्ञाचे दर्शक आहे. मंडप हे केवळ यज्ञ अर्पणे अर्पिण्याचे स्थान नसून ते शुद्धीकरणाचे स्थान होते. आणि रक्ताने खंडणी भरले जाई आणि पाण्याने सर्व अमंगळता धुतली जाई. त्याच प्रकारे ख्रिस्त हा पाप व सर्व अशुद्धता धुण्याचे कुंड आहे. त्याने मंडळीकरता आपणाला देऊन टाकले. एफेस 5:25-27 यामध्ये यासाठी की त्याने मंडळीला वचनाकडून पाण्याच्या स्नानाने निर्मळ करून पवित्र करावे, याकरता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपणास सादर करावी. तिला डाग, सुरकुती अथवा अशासारखे काही नसावे. म्हणजे मंडप असे ठिकाण होते की त्यातील प्रायश्चित्त करणाऱ्या वेदीपाशी कोणीही पती जनास येण्याची पूर्ण मोकळीक होती. त्याच रीतीने ख्रिस्त प्रभू केवळ आम्हासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी तो प्रायश्चित्त झाला. त्याने ख्रिस्ती लोकांसाठी नाही, यहुदी लोकांसाठी नाही, सर्व जगासाठी. आणि आता प्रत्येक पापी मनुष्य त्याच्याजवळ येण्यास त्याला मोकळीक आहे. म्हणून मंडपामध्ये आतील खोल्या ज्या होत्या त्या खोल्यांचा अर्थ आत्मिक खोल जीवन आणि पूर्ण आशीर्वाद असा आहे. जे ख्रिस्त येशूमध्ये राहू इच्छितात त्यांना आपले जीवन व आशीर्वाद प्राप्त होतात. येशूने म्हटलं, मी दार आहे, मी आलो आहे की त्यांना जीवन प्राप्त व्हावे आणि ते विपुल जीवन प्राप्त व्हावे. ख्रिस्त आमचे जीवन आहे, तो आमचा प्रत्यक्ष प्रकाश आहे, तो आमच्या प्रार्थनेची वेदी आहे. आणि परमपवित्र स्थानामध्ये ईश्वरी समक्षतेमध्ये नेणारा आमचा उघडा असलेला तो पडदा आहे. या मंडपात कोशाच्या आत नियमशास्त्र ठेवलेले होते. ते सदैव रक्ताने सिंचित अशा झाकणाने झाकून ठेवलेले असे. आणि सिंचित रक्ताद्वारे पतित जनांचा देव स्वीकार करतो हे जाहीर करण्यात आले होते. तसे प्रभू येशूने आम्हाकरता ईश्वरी नियमशास्त्र पाळले आणि आता तो आमच्या ठाई राहून तो पाळतो. आणि त्यामुळे तो आमचे पूर्ण न्यायपण झालेला आहे. परमपवित्र स्थानातील ते दिव्य करूब ख्रिस्ताच्या थोर गौरवाचे प्रतिदर्शक होते. त्याच्या मानवीपणा म्हणजे वृषभ बैलाच्या बळाने, त्याचे राजकीय तेज सिंहाच्या रूपाने, त्याची श्रेष्ठता थोरवी गरुडाच्या उंच भरारीने दाखवलेली होती. या सर्व गोष्टींचा अर्थ म्हणजे ख्रिस्त आमच्या भावी गौरवाची हमी असा आहे. जे काही आपण येथवर पाहिले त्यापेक्षा कितीतरी अधिक शिकण्याजोगे यामध्ये आहे. या पूर्वकालीन वस्तू या मंडपामध्ये आपल्याला ख्रिस्ताविषयी अर्थभरित अशा आहेत. त्याच गोष्टी मोशाने व लेखकांनी लिहिल्या आणि साऱ्या पूर्णपणे पुऱ्या करून तो स्वतः भूतलावर अवतरला. आणि त्या डोंगरावरील नमुन्यात अधिक जे समजण्याजोगे होते ते सर्व पूर्णपणे समजावे म्हणून तो आपणासाठी ज्ञान असा झाला. देवबाप करो,
मंडप ख्रिस्ताचं प्रतिरूप, या गोष्टी आपण समजत असताना थोडंसं धावत आता 1 तास तरी एका वेळेला लागेल, परंतु असं आपण जितकं समजत, कारण आपण प्रभूचे दास आहोत, आपल्याला बरंचसं माहीत आहे, अध्ययन करू आपण आणि याचं जितकं खोलात अर्थ समजून घेऊ तितकं ते आपल्याला आशीर्वाद देईल. देवबाप आपण सर्वांना याद्वारे आशीर्वादित करू. मी माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. प्रियजन हो, अतिशय महत्त्वपूर्ण अशा या गोष्टी आहेत. जुन्या करारातून आम्ही ह्या सगळ्या पडताळून पाहत असताना मंडप आणि मंडपामधील असलेली सेवा, मंडपाचं पावित्र्य व याचकांचं पावित्र्य, सोबतच याचकांचा पेहराव आणि अर्पण करण्याच्या पद्धती, ह्या आपण मागील सर्व सप्ताहांमध्ये अभ्यासलेल्या आहेत, मननचिंतनामध्ये ऐकलेल्या आहेत आणि ह्या मंडपाचं महत्त्व काय आहे हे समजून घेतलेलं आहे. ख्रिस्ताचं प्रतिरूप आपण त्यातून समजून घेतो. प्रभुदेव बाप ह्या पवित्र वचनासाठी आपल्या सगळ्यांना त्याची कृपा पुरवो. मी पाळक साहेबांचं पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. अतिशय सुंदर ही पवित्र वचनाची सेवा आपल्यासाठी झालेली आहे. प्रभुदेव बाप त्यांची सेवा, जीवन आणि आरोग्य आशीर्वादित करो. परमेश्वर पित्यालाही मी धन्यवाद देतो. आज सायंकाळी आपण प्रार्थनेमध्ये नित्य आपले जे प्रार्थना विषय आहे ते घेत आपण आज अविनाश सोनेरी यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांचं काल सायंकाळी हर्नियाचं ऑपरेशन झालं. परमेश्वर देव बाप अविनाश सोनेरी सरांना आरोग्य देव. सोबतच रहिता अक्का आहेत, जुलियाना अक्का आहेत, मालतीबाई वळवी आहेत, त्यांची आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया. येत्या सप्ताहामध्ये जे सेमिनार आहे, पास्टर नरेश आपल्याकडे येणार आहेत. 27, 28 आणि 29 तारखेला होणाऱ्या सेमिनारसाठी आपण प्रार्थना करूया आणि सोबतच आपले नित्य प्रार्थना विषय त्यासाठी प्रभूकडे कृपा मागू. मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपणाला विनंती करेल, कृपा करून आपण पुढे यावं, प्रार्थना करावी. त्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणू व LP वळवी पाळक साहेब आशीर्वाद देतील. गीत गायन करू. उद्याच्या सूचना ऐकून आपण समाप्ती करू. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, जिवंत स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा सायंकाळी तू आपलं पवित्र वचन तू आमच्याकडे पाठवलंस. ही सुंदर सहभागिता प्रभू तू प्रतिदिवशी तू आम्हाला देतोस. त्याहीबद्दल प्रभू मी धन्यवाद देतो, कारण यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरवतो. जे निवास मंडपाविषयी प्रभू तुझं वचन तुझ्या दासाकडून आमच्यापर्यंत आलेलं आहे. निवास मंडप ख्रिस्ताचं हे प्रतिरूप आहे आणि खरोखर प्रभू जुन्या करारामध्ये ती अशी जागा होती, तिथून तू लोकांना भेट देत होता, तू बोलत होता. आणि आज आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्याद्वारे तू आमची भेट घेतली. आमच्या संगती सदैव तू बोलतोस पवित्र आत्मेच्याद्वारे. आणि म्हणून प्रभू ही सर्व वचने जी आज माझ्यासाठी आमच्यासाठी आलेली आहे ती सर्व तू आज आशीर्वादित कर प्रभू. आणि जे वचन आम्ही ऐकलं आहे त्याच्याद्वारे तू आम्हाला नवीन प्रकाश, नवीन विचार प्रभू तू दिले. जे ऑनलाईनमध्ये तुझे लोक प्रभू ऐकत आहे त्यांना देखील आशीर्वाद दे प्रभू. ज्या आजारी बहिणींची नावे घेतली त्या सर्वांना तू आपली कृपा पुरीव आणि तू आपला आरोग्याचा हात त्यांच्यावर तू ठेव. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे सर्वदा प्रभू तू घडून येऊ दे. मागील येणाऱ्या आठवड्यामध्ये जे प्रशिक्षण होणार आहे तुझ्या दासासाठी आणि सर्व सेवक वर्गासाठी प्रार्थना आहे, ते सर्व आशीर्वादित व्हावं म्हणून मी प्रार्थना करीत आहे. प्रभू दिलेल्या पावसाबद्दलही धन्यवाद देतो. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो तसेच तू आमचे ऋण आम्हास दे, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळाचे. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या दासांबरोबर
ऑनलाईनमध्ये जे वचन ऐकत आहे त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायलाबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला आयुष्यभर राखीतो उद्या सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये बायबल स्टडी असेल. पाऊलाची पत्रे आपण अध्ययन करीत आहोत. डॉक्टर रेव्हरेंड जी जयकृपाळ साहेब अध्ययन घेतील आणि सायंकाळी 6 ते 6:30 सन्मान्य रेव्हरेंड LP वळी पाळक साहेब सायंकाळचं मनन घेतील. सर्वांना सलाम.